स्वतःचा शोध घेत असतानाच आपल्याला ईश्वर सापडतो. ध्यान म्हणजेच आत्म्याला होणारा एखादा ईश्वरी स्पर्श आहे. जय श्री दादाजी. मी सायली पगारे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते एका सुंदर आध्यात्मिक प्रवासावर. आज आपण पाहणार आहोत ध्यानधारणेच्या शिबिरामध्ये जे काही साधकांना अनुभूती आली त्यांनी केवळ त्यांचं बाह्य मनावर शांतता प्राप्त केली नाही, पण आपल्या अंतर्मनाची शांतता, अंतरंगामध्ये दिव्य प्रकाशाची ज्योत, परमात्म्याचं प्रेम या भरपूर अशा अनेक अनुभवांचा संगम घडेल अशा गोष्टींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये हजारो साधकांनी सहभाग घेतला. त्यातील बऱ्याच साधकांना आपल्या स्वतःची जाणीव झाली. मी नेमकी कोण? मी शरीर का मी आत्मा? मग आत्म्याचं स्थान कुठे? आत्मा कसा दिसायला आहे? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? अशा बऱ्याच गोष्टींचे उत्तरं त्यांना या ध्यानधारणाच्या शिबिराच्या मार्फत मिळाले. त्यातील काही साधकांनी आपले मनमोकळेपणाने आपले जे काही भावना आहेत किंवा अनुभव आहेत किंवा त्यांच्यामध्ये झालेले आध्यात्मिक बदल हे व्यक्त केलेले आहेत. आज आपण त्यांचेच अनुभव ऐकणार आहोत. हे पहा, ध्यान म्हणजे केवळ एक प्रक्रिया नव्हे, तर तो एक प्रवास आहे जो आपल्याला आपल्या जीवनाची दिशा देतो, आपल्या अंतरंगामध्ये दिव्य प्रकाशाची ज्योत निर्माण करतो. एवढंच नव्हे तर ध्यान आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देतो. चला तर मग आपण सर्वजण साक्षीदार होऊया एका सुंदर ध्यानाच्या प्रवासावर. जे काही आपले अनुभूती असतील ते आपण मनाने, हृदयाने आपल्या अंतर्मनामध्ये साठवून घेऊयात. जय श्री दादाजी. ध्यान केवळ श्वासावर लक्ष केंद्रित करणे किंवा एखादा नाम जप म्हणत राहणे मनातल्या मनामध्ये, किंवा बाह्य जगाचा आवाज न येणे, अंतर्मनात जाऊन शांतीचा आनंद घेणे एवढाच नसतो. पण ध्यानाचा खरा अर्थ आहे अंतरंगातला अभ्यास, स्वतःचा अभ्यास, स्वतःची जाणीव, आणि स्वतःची जाणीव झाल्यानंतर तिथून पुढचा प्रवास, ज्याने आपली निर्मिती केली त्याची जाणीव होणे. हे पहा, आज आपण भौतिक जगामध्ये इतके अडकलेलो आहोत की आपण फक्त या गोष्टींना सत्य मानत आहोत. जे काही आपल्याला डोळ्यांनी दिसतं, जे काही आपलं घरदार असेल, बंगला असेल, आपलं करिअर असेल, आपलं लाईफ असेल, ह्याला आपण सत्य मानून बसलेलो आहोत. पण इथे आपण ही गोष्ट विसरतो की या गोष्टी जे काही आज दिसतात उद्या कदाचित नसेल, पण सत्य किंवा जे काही शाश्वत आहे त्याचा अनुभूती करून देणारा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान मार्ग आहे. चला तर मग पाहूया पुढचा अनुभव, जिथे आपल्याला सत्याची जाणीव त्यांना कशी झाली हे ते व्यक्त करतात. जय श्री दादाजी. जय श्री दादाजी की.
नमस्कार माझ्या साधक मित्रांनो, माझं नाव शिवप्रसाद. आज या ठिकाणी मी एका आध्यात्मिक अशा ध्यानधारणा शिबिरासाठी आलेलो आहे. सर्वप्रथम जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझी जोडते असं म्हटलं जातं. तर या दिव्यत्वाची प्रचिती मला पहिल्याच दिवशी आली, ज्या दिवशी मी पहाटे 4 वाजता उठून आम्ही ध्यान साधनेला सुरुवात केली. खरोखर तो एक मंगल समय असतो आणि या समयाला ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो आणि स्वामी शिवानंद दादाजींनी सांगितलेल्या मार्गाने ज्या पद्धतीने आपण जेव्हा ध्यान करतो तर त्यावेळेला अनुभव हा निश्चितच मिळतो आणि तो अनुभव मला प्राप्त झाला. मी सांगतो, मी ज्यावेळेला बसलो अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये लीन झालो. ती त्यांचीच कृपा, आपण तर काय करू शकत नाही. त्यांच्या कृपेने लीन झालो आणि जसं लीन झालो तर असं एक विलोभनीय दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं की जसं उगवणारा सूर्य जसा असतो लालबुंद, असा सूर्य या मला दिसायला लागला समोर. आणि हा काही भास नव्हता किंवा कुठलं इल्युजन नव्हतं, कुठलं हॅल्युसिनेशन नव्हतं. तर एक प्रत्यक्ष डोळ्याने आपल्याला ते दिसतंय. डोळे तर बंद असतात परंतु प्रत्यक्ष ती अनुभूती येते की हा एक दिव्य प्रकाशमय सूर्य आपल्याला समोर दिसतोय. आणि काही काळ तो सूर्य माझ्या डोळ्यांपुढे राहिला. त्यानंतर तो सूर्य नाहीसा झाला आणि त्या सूर्याच्या जागेवरती एक साधक मला बसलेला दिसला आणि तो साधक साधना करतोय आणि त्याच्या समोर पुन्हा तो सूर्य आहे. अशी जी काही दृश्य दिसत होती, दे वर नॉट इमॅजिनरी, म्हणजे असं काही इमॅजिन करत होतो मी, हा प्रकार नाही आहे. तर त्या इतकं प्रत्यक्ष, इतकं क्रिस्टल क्लिअर दिसत होतं. आणि हा अनुभव मी 10 ते 15 मिनटं घेतला आणि रोमांचित करणारा असा हा अनुभव होता माझ्या मित्रांनो. तर मी तुम्हाला निश्चित सांगेल की नुसती बोलाची कडी बोलाचा भात नाही आहे, तर प्रत्यक्ष अनुभव घ्या. आपणही अशा पद्धतीचे अनुभव घेऊ शकता. जर आपल्याला स्वामी शिवानंद दादाजींसारखे जर गुरु प्राप्त झाले तर या कलियुगामध्ये सुद्धा सतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगामध्ये ऋषीमुनींनी जे अनुभव घेतले, हे अनुभव या कलियुगामध्ये सुद्धा शक्य आहेत. हे मी या ठिकाणी अगदी आत्मविश्वासाने आणि कॉन्फिडन्सने आपल्याला सांगू शकतो. धन्यवाद. जय श्री दादाजी. या जगाची निर्मिती कुणी केली, कशी केली, कधी झाली, असे बऱ्याच जणांना हे प्रश्न असतात. बाबा, आज मी इथे आहे, माझा मूळ निर्माता कोण? मला जन्म देणारे तर माझे आई वडीलच, पण त्यांना जन्म देणारे, त्यांच्या पूर्वजांना जन्म देणारे, मूळ निर्मिती कुठून झाली, हा प्रश्न आपल्या सर्वांनाच असतो. हे पहा, जे प्रश्न या जगात आपल्याला सापडत नाही ना, ते आपल्याला आपल्या अंतर्मनामध्ये सापडतात आणि तेही फक्त ध्यानधारणाने. हो, ध्यान एक असं साधन आहे जे आपल्याला सत्याची जाणीव करून देतो. नुसतं स्वतःची जाणीव नव्हेच, पण आपला जो काही मूळ निर्माता आहे तो कोण आहे तिथपर्यंत नेण्याचा मार्ग देखील आपल्याला ध्यानच सांगतो. मग चला तर मग पाहूया पुढचा अनुभव, जिथे त्यांना मूळ निर्मितीचा अनुभव झालेला आहे. जय श्री दादाजी. मी संदेश कारले महाराष्ट्रातील नगरमधून बोलतोय. 3 दिवशी या ध्यानधारणा शिबिराचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळच्या 2 दिवसाच्या नंतर या ध्यानधारणेच्या निमित्तानं मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करत आहे. काल ज्या वेळेला सुरुवातीला ध्यानधारणेला बसलो त्यावेळेला मन स्थिर होत नव्हतं. शरीरही बसलं तर शरीराचा प्रत्येक भाग दुखायचा आणि मन स्थिर न झाल्यामुळं, मन एकाग्र न झाल्यामुळं मला काही दिसत नव्हतं. या परिवाराशी गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी जोडला गेलो आहे. ध्यानधारणेचं महत्त्व खूप होतं. ध्यानधारणा करायचो परंतु वेळ कमी असायचा. पण शिबिर घेतल्यानंतर, सेशन घेतल्यानंतर कंपल्सरी बसणं आलं आणि तो अनुभव पाठीशी आल्यानंतर मग मात्र स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे मन स्थिर झालं, वृत्ती स्थिर झाली आणि माझ्या मनामध्ये एक इच्छा होती की मी या विश्वाची निर्मिती कशी झाली, परमेश्वराने कसं निर्माण केलं असेल ते मला दिसलं पाहिजे. परमेश्वराच्या भेटीपेक्षाही माझी ती अपेक्षा पूर्ण होणं आणि ते विस्फोटक परिस्थिती पाहणं, माझी इच्छा आज ध्यानधारणा करत असताना पूर्ण झाली. आणि ती पूर्ण होत असताना ते ताऱ्यांचं फिरणं, ताऱ्यांचे स्फोट हे झाल्यानंतर मग मात्र मला त्या परमेश्वराची, त्या ज्या विश्व निर्माण केलं त्याला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. 2 तास बसायचं म्हणजे शरीराचं पूर्ण देहभान विसरून गेलो आणि ते स्फोट, परमेश्वर याच्याकडे माझी ज्या वेळेला ती आसक्ती किंवा माझी आराधना फलद्रूप होते असं वाटायचं, पूर्ण देहाचा विसर पडून गेला. आणि प्रत्यक्षात ते पाहिलेलं एक अचंबित करणारं दृश्य, लख प्रकाश होणारे स्फोट आणि त्यातून आलेला हा दिव्यत्वाचा अनुभव अविस्मरणीय आहे. कुठेही गेलं, काही केलं तर हा मिळू शकणार नाही. माझ्या जीवनातील हा अत्युच्च असा प्रसंग आज या ठिकाणी अनुभवायला मला मिळालेला आहे. त्याबद्दल मी दादाजींचे आभार व्यक्त करतो. जय श्री दादाजी. आपण सर्वजण आपल्या लाईफमध्ये फार बिझी झालेलो आहोत. ध्यानासाठी वेळ काढणं आपल्याला अवघड जातं.
बाबा हे वयस्कर लोकांचं काम आहे की त्यांच्याकडं वेळच वेळ आहे, ते बसून नामजप घेऊ शकतात, ध्यानधारणा करू शकतात. पण असं नाही. आज दादाजी परिवारामध्ये असे उच्च शिक्षित बरेच आहे. कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी वकील आहे, पण ते त्यांच्या आयुष्यातील मूल्यवान वेळ काढून ध्यानाला बसतात. का? कारण त्यांना ती गोडी लागलेली, त्यांना ती सत्याची जाणीव झालेली आहे. युजली कसं असतं की बाबा जे काही शिक्षित लोक असतात त्यांचा जास्त तर देवावर विश्वास नसतो. मग किसने देखा भगवान हे त्यांचं वाक्य असतं. बरोबर आहे. पण आपण शोध घेतला तरच आपल्याला देव दिसेल ना. का नुसतं आपण बसलंय, नाही देवावर विश्वास नाही, आणि मग देवाने प्रकट होऊन म्हणायचं नाही बाबा मी आहे, असं तर होऊ शकत नाही. बरोबर आहे. जर देवाचा शोध घ्यायचा असेल, भगवंताचा शोध घ्यायचा असेल, परमपिता परमात्म्याचा शोध घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करणं भागच आहे. बरोबर आहे. मग ध्यान हा मार्ग परमात्म्याने आपल्याला असा दिलेला आहे की आपण त्या देवी देवतांपर्यंत पोचू शकतो, त्यांची जाणीव करून घेऊ शकतो, मूळ परमपिता परमात्मा कोण आहे तिथपर्यंत पोचू शकतो. तर हाच अनुभव ऐकण्यासाठी आपण वळूयात पुढच्या साधकावर, जे आपल्याला ह्याची बरीच क्लॅरिटी देईल. जय श्री दादाजी की. मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी योगेश देवरे. मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे. एका ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. माझा अध्यात्म युगामध्ये प्रवास हा 4 वर्षापूर्वी 2019 नंतर सुरुवात झाली. बघा, लहानपणापासूनच मला अध्यात्मामध्ये क्युरियोसिटी होती की जसं शिर्डीचे साईबाबा म्हणतात सबका मालिक एक. अरे नक्की कोण आहे? मग आपण ते त्यांना जाणून घ्यायचं. मग त्यांचा शोध कसा घ्यायचा, कुणामार्फत आपण त्यांना शोधू शकतो. मग अध्यात्मामध्ये नक्की हे काय आहे? आपण म्हणतो स्वर्ग आहे, नरक आहे, नक्की आहे का? मग हे सगळं जाणून घेण्यासाठी 2019मध्ये माझा संपर्क दादाजी परिवाराशी आला. त्याच्याशी संपर्क आल्यानंतर मग मला त्यांनी काही ध्यानयोग साधना शिकवल्या. त्या ध्यानयोग साधनेच्या माध्यमातून मी हळूहळू सुरुवात केली. तर सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला मला हृदयाची साधना दिली. हृदयाच्या साधनेमध्ये मला एक लख्ख प्रकाश जाणवला. प्रकाश जाणवल्यानंतर थोडाशी भीती वाटलीच की नक्की काय आहे. मग ते हळूहळू त्या प्रकाशातनं आतनं बघायला सुरुवात केली. मग तिथे सुरुवात केल्यानंतर मला जे इनव्हिजिबल वर्ल्ड म्हणतात ते दिसायला सुरुवात झाली. देवी देवता दिसायला सुरुवात झाली. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण इझिली ओपन आईजनी बघू शकत नाही ते दिसायला सुरुवात झाली. मग मला सुरुवातीला थोडासा डाऊट होताच, अरे नक्की आपण बघतोय ते काय इमॅजिनेशन आहे का, ट्रूथ आहे काय. मग काही भगवंत भेटले, त्यांचं दर्शन झालं, त्यांच्याशी बोललो. मग बोलल्यानंतर त्यांनी देवी देवतांनी पण मार्गदर्शन केलं की असं नाही असं आहे. मग जे सत्य काय आहे नक्की ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग स्लोली जसा प्रवास माझा चालू होता. बघा, तो प्रवास चालू असताना 21 मंडलं क्रॉस केली. मग त्या देवी देवतांशी भेटलो, बोललो. आता तो सुरुवातीला अमेझिंग एक्सपिरियन्स असतो. आता ते ऑलरेडी मी 4 वर्ष झालं घेतो आहे. तो जेव्हा सुरुवातीला आपण भेटतो त्यावेळेस बिलीव्ह होत नाही, अरे हे देवी देवता, मग त्यांचं ते ड्रेसअप कसा इतकं अमेझिंग असतं ना तिथं, एकदम डॉट क्लीन सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर. मग त्या बघितल्यानंतर हळूहळू मग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. मग पुढचा प्रवास हळूहळू सुरुवात केली. मग सर्वप्रथम या विश्वाचे जे मालक आहेत त्यांची माझी भेट झाली. त्यानंतर जसं देवी देवतांनी गाईड केलं ह्या दिशेने तू चालत राहा. त्यानंतर सर्वप्रथम या विश्वाचे जे मालक आहे धुनीवाले दादाजी त्यांची भेट झाली. मग त्यांनी मला सांगितलं की याच्याही पुढे बरंच अजून काय आहे. मग तो प्रवास कसा करायचा, मग त्यांनी मार्गदर्शन केलं. मग तो प्रवास मी हळूहळू सुरुवात केली. तर बघितलं अरे सबका मालिक एक अजून किती दूर आहे, तो शेवटचा टप्पा येतोय की नाही. मग तो कंटिन्युअसली तो 3-4 वर्ष झाले तो प्रवास चालू आहे. आणि हे जे ध्यान योग साधना शिबिर आहे हा एक मला माध्यम भेटला परत एक आणखी 3 दिवस स्वतःसाठी वेळ काढण्याचा. कारण जनरली आपल्या आयुष्यामध्ये आपण वेळ काढू शकत नाही, डेली रुटीनमध्ये कमी वेळ भेटतो. तर इथं कसं 3 दिवस मला कंटिन्युअसली त्याच्यावर फोकस करता आलं. त्या फोकसचा एक फायदा झाला की मला कालच्या दिवशी एक लख्ख प्रकाशाचा गोळा दिसला, तेजोमय गोळा. आणि त्या गोळ्यामध्ये आद्य स्वामी शिवानंद दादाजींचं दर्शन झालं. म्हणजे आद्य परमपिता परमात्मा आपण ज्यांचा शोध घेतोय ते स्वतः
तिथं मला दर्शन दिलं आणि त्या प्रकाशाचा गोळा बघा एवढा तेजोमय होता की मला बघूच शकत नव्हतं मी ते. मग त्यांच्या कृपेने म्हणा, त्यांच्या शक्तीने म्हणा, मला ते दिसले, त्यांनी दर्शन दिलं. आणि बघतो तर काय, माझे गुरु स्वामी शिवानंद दादाजी तिथे आरूढ होते, आसनाधीन होते. मग त्यांचं मी दर्शन घेतलं आणि ते मिलन जे होतं ते मला आता शब्दात सांगता येणार नाही, कारण आत्मा आणि परमात्म्याचं मिलन हे शब्दात कोणीही सांगू शकत नाही. त्याचं वर्णन किंवा ते वर्ड कदाचित या पृथ्वीवर पण नसतील. म्हणून सांगतो की ते एक्सपिरियन्स जो होता खूप अमेझिंग होता. आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांच्या कृपेने मला जी अनुभूती आली, गेली 4 वर्ष मी सातत्याने घेतोय, ते तुम्ही पण घेऊ शकता. बघा, या ध्यानयोग साधना शिबिरामध्ये पार्टिसिपंट झाल्यानंतर मला जो फायदा झाला आहे तो तुम्ही पण घ्या, सर्वांनी घ्या. आणि आपल्या महत्त्वाची गोष्ट, हे कशासाठी करायचं आहे? आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी करायचं, बरोबर आहे. हे काय आपण स्वतःच्या शरीराच्या ग्रोथसाठी किंवा काय मला फिजिकली फिट होईल अशा गोष्टीसाठी आपण करत नाही. सर्वप्रथम अध्यात्म म्हणजे आधी आत्मा, आणि त्या आत्म्याच्या कल्याणासाठी हे करायचं आहे. माझ्या आत्म्याचं कल्याण झालं आहे, तुम्ही पण करून घ्या. सर्वांना जय श्री दादाजी. मी नक्की कोण? मी शरीर का मी आत्मा? हा प्रश्न आपल्या सर्वांना असेल. पहा, रोज सकाळी आपण उठतो, आवरतो, आरशामध्ये जाऊन पाहतो, केस करतो. बाबा, ही सायली आहे जी आपल्याला समोर आरशामध्ये दिसत असते, पण आपण आपलं खरं अस्तित्व विसरलेलो आहोत. साधं गणित आहे, ज्यावेळेस मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळेस आत्मा हे शरीर सोडून देते. शरीर तर तिथेच असतं ना, शरीराला आपण जाळून टाकून देतो, बरोबर आहे. पण आत्मा निघून गेलेला असतो. म्हणजे आपलं मूळ अस्तित्व काय आहे? तो आत्मा. कारण शरीर असून देखील आपण म्हणतो की बाबा अमुक अमुक व्यक्ती गेली, कारण अमुक अमुक व्यक्तीचं अस्तित्व हे शरीर नसून आत्मा आहे. हाच अनुभव आज आपण साधकाच्या मुखातून ऐकणार आहोत की त्यांना ध्यान धारणेच्या मार्फत स्वतःची अनुभव कशी झाली, आत्मा अनुभव कसा झाला, मी शरीर नसून आत्मा आहे हा अनुभव कसा झाला. चला ऐकूयात त्यांच्याच मुखातून. जय श्री दादाजी की. मी कृष्णात शिंदे, पुण्यातील एका नामवंत कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर पदावर काम करत आहे. लहानपणापासून मला आध्यात्मिक जीवनाची आवड होती आणि त्या जिज्ञासेपोटी मी अनेक ठिकाणी ध्यानयोग शिबिर कार्यक्रम अटेंड केलेले होते. आणि ती जिज्ञासा माझ्या अंगी असल्यामुळे गेले 2 दिवसापासून सुरू असणाऱ्या या शिबिरामध्ये मी सहभागी झालो. आणि या शिबिरामध्ये ध्यानयोग साधना करत असताना 2 भुवयाच्यामध्ये त्रिपुटीमध्ये ज्यावेळी मी लक्ष केंद्रित केलं त्यावेळेस मला एक अद्भुत अनुभव आला. या 2 भुवयाच्यामध्ये एक चैतन्य शक्ती स्वरूप आत्मा मी स्वतः पाहिला. आजपर्यंत फक्त मी जाणून होतो की मी म्हणजे शरीर नाही, मी एक आत्मा आहे. परंतु आज स्वामी शिवानंद दादाजींच्या मार्गदर्शनाने प्रत्यक्ष मला ती अनुभूती आली की आणि तो साक्षात्काराची अनुभूती मी स्वतः घेतली. आणि त्या क्षणाचा, त्या अनुभवाचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही. मला इतका अत्यानंद झाला आणि त्या अवस्थेमध्ये मी 2 तास कसे मी सहज साध्य केले हेही मला कळाले नाही. मनाची एकाग्रता, चित्ताची एकाग्रता याच्यातून मला सहज साध्य झाली. आणि म्हणून मला आलेला हा अलौकिक अनुभव आहे. माझ्या जीवनातील तो अविस्मरणीय अनुभव आहे. आणि माझी एकच इच्छा आहे की मला आलेला अनुभव या जगातील प्रत्येक साधकाला यावा आणि त्यांचं आत्मकल्याण व्हावं. मानवी जीवनाचा जो मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश साध्य व्हावं, यासाठी हे जे काही शिबिर आहे ध्यानयोग साधना शिबिर अतिशय उपयुक्त आहे. मी या संयोजकाचे खरोखर धन्यवाद मानतो. जय श्री दादाजी की. कलियुगामध्ये भगवंताचं दर्शन होऊ शकेल का? आपल्यासारख्या बिझी लोकांना, जिथे आपली लाईफ इतकी बिझी झाली आहे आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये की आपल्याला भक्ती करायला सुद्धा वेळ मिळत नाही, मग अशा लोकांना भगवंताचं दर्शन होईल का? हा प्रश्न आपल्याला पडतच असेल. पहा, आपल्यावर जेव्हा एखादा संकट उद्भवतो त्यावेळेस आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो आणि भगवंताला विनंती करतो की देवा एवढं माझी विनंती पूर्ण कर, वाटलंच तर मी 10 किलो पेढे चढवेल किंवा मी चांदीचं आसन बनवेल. असं आपण बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन विनवणी करत असतो.
कारण आपल्याला माहिती आहे की तो भगवंत आपल्या इच्छा पूर्ण करत असतो. तो कुठेतरी अस्तित्वात आहे, पण तिथपर्यंत फक्त आपला आवाज जातोय. पण जर मी तुम्हाला बोलले की नुसताच आपला आवाज नाही, पण आपल्याला त्या भगवंताचं दर्शन पण होऊ शकतं, या गोष्टीवर विश्वास बसेल? नाही ना. पण हे सत्य आहे. ध्यानधारण्याने, स्वामी शिवानंद दादाजींच्या कृपेने, त्यांच्या दिलेल्या प्रॅक्टिकल मेथडने आपण भगवंताचं देखील दर्शन घेऊ शकतो. चला पाहूया हा पुढचा अनुभव. जय श्री दादाजी की. मी बाळासाहेब घुवे पुण्याहून आलो. या ठिकाणी अहमदनगरमध्ये दादाजी परिवाराचं एक शिबिर आहे असं मला कळलं. अध्यात्माची पहिल्यापासून मला थोडी जाणीव होती, परंतु त्यातून सखोल माहिती घेण्यासाठी किंवा भगवंत काय आहे, कशाचं दिसतात ते पाहण्यासाठी मला खूप उत्कंठा होती. म्हणून मी या शिबिरामध्ये सहभागी झालो. या शिबिरामध्ये सहभागी झाला असताना पहिल्या दिवशी मला तर काय थोडी जाणीव झाली, फक्त असं दिव्य प्रकाश वगैरे असं दिसलं, परंतु माझ्या त्याच्यावर काही विश्वास नव्हता. परंतु दुसऱ्या दिवशी परत बसलो, गुरूंनी थोडं ज्ञानदान केलं आणि त्यानंतर बसलो तर मला असा पूर्ण असा गोल वलय दिसला. असा 2 भुवयांच्या मध्ये असं गोल वलय दिसला. मी जणू काय भगवान शंकराची मूर्ती समोर आली आणि ती प्रत्यक्ष माझ्यासंग बोलायला लागली. मी म्हणलं असं काय, असं अद्भुत काय वेगळंच, कारण मी तर मूर्तीचं दर्शन घेत होतो आत्तापर्यंत, म्हणजे ही मूर्ती माझ्यासंग बोलायला लागली. तर मग भगवंताचं दर्शन घेणं म्हणजे खूप अवघड आहे. बाकीच्यांना दर्शन होत नाही, मला कसं काय दर्शन होतं, मी कसं वेगळं काय केलं. परंतु ध्यान साधने आणि गुरूंची या ठिकाणी मोठी कृपा झाली माझ्यावर. त्या दृष्टीतून मला त्यांचं दर्शन झालं आणि मी खूप खूप धन्य झालो आहे. म्हणून सर्वांना जय श्रीदास. कलियुगामध्ये भगवंताचे दर्शन होऊ शकते का, हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो, बरोबर आहे. काही लोक तर म्हणतात की नाही, भगवंत काही अस्तित्वात नाही. पण मला सांगा, ज्या वेळेस आपल्यावर एखादा प्रसंग येतो की ज्यावेळेस डॉक्टरसुद्धा हात वरती करून देतात की बाबा आता परमात्म्याची मर्जी, त्यावेळेस आपण परमात्म्यासमोर जाऊन हात जोडतो की नाही? आपण एखाद्या मंदिरात जातो, विनंती करतो भगवंताला की भगवंता माझी अशी अशी इच्छा पूर्ण कर, मी 1.25 किलो पेढे वाटेल किंवा मी चांदीचं आसन करेल, मी 10 किलो लाडू वाटेल. अशा आपण जाऊन अर्जा लावतो की नाही भगवंताच्या मंदिरामध्ये? का लावतो? कारण तो भगवंत कुठेतरी अस्तित्वात आहे. तिथे बसून तो इथल्या इच्छा आपल्या पूर्ण करत असतो, बरोबर आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व आहे. मग ते अस्तित्व जर आपल्याला शोधायचं असेल तर नुसतं म्हणून चालेल का, किसने देखा भगवान? अरे ते बघण्यासाठी आपण काय केलं हे देखील महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना. तोच अनुभव सांगण्यासाठी आपले पुढचे साधक येत आहेत, ज्यांना साक्षात स्वामींचे दर्शन झालेले आहेत आणि स्वामी स्वतः त्यांना मार्गदर्शन करत आहेत. मग असे अनुभव तुम्हाला घ्यायला आवडेल का? चला तर पाहू पुढचा अनुभव. जय श्री दादाजी. मी रावसाहेब नांगरे, करजगाव, महाराष्ट्र. मला लहानपणापासून अध्यात्माची आवड होती. भगवंत भेटीसाठी तडफडायचो, परंतु दादाजी परिवारात आल्यानंतर नाम आणि ध्यान याचे मला ज्ञान मिळालं. घरी ध्यान करण्याचा प्रयत्न करायचो, परंतु ध्यान लागत नसायचं आणि भगवंत भेटीची तर आस लागलेली होती. दरम्यान पागोरी पिंपळगावमध्ये 3 दिवसीय ध्यान शिबिर दादाजी परिवाराने आयोजित केल्याचं कळालं आणि मी त्यात सहभागी झालो. सहभागी झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ज्यावेळेस मी ध्यानाला बसलो, त्यात मला असा दिव्य प्रकाश थोडासा दिसायला लागला आणि आज तर इतका आनंद झाला की मला असा तेजोमय असा दिव्य प्रकाश असा त्याचं वर्णन करता येणार आणि असा दिसला. आणि त्यातून पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर साक्षात मला स्वामी समर्थ महाराज दिसले. मला थोडी शंका आली की हे कसं असं दिसू शकतं किंवा कसे भेटू शकतात. स्वामी समर्थांची मी भक्ती करत होतो, तर त्यानंतर मला त्यांचा एक अजानुभव असे हात दिसले, नंतर गंध दिसायला लागला आणि पुढे साक्षात ती मूर्ती दिसली. सुरुवातीला मला वाटलं हे भास असेल, परंतु त्यांची हालचाल, त्यांचं ते तेज बघून मला
जाणीव झाली की हे साक्षात स्वामी समर्थ महाराजच आहेत। मग त्यांच्याशी माझं थोडंसं बोलणं झालं आणि त्यांनी भिवू नकोस, मी आहे आणि तुझी आध्यात्मिक वाटचाल करण्यासाठी तुला पुढे जावं लागेल। तर ते आद्य स्वामी शिवानंद दादाजी तुला पुढे घेऊन जातील आणि तुझ्या आत्म्याचं कल्याण करतील। ते ऐकून तुम्हाला खूप खूप आनंद झाला आणि मी अक्षरशः आनंदाने नाचायला लागलो आणि मला ते दिव्य अनुभव त्याचं वर्णन करणं तर शब्दातीत नाही आहे, परंतु मी आता आद्य स्वामी शिवानंद दादाजींच्या कृपेने माझी वाटचाल नक्की पुढे जाईल असं मला खात्री आहे। जय श्री दादाजी। मी जर तुम्हाला म्हटलं की आपल्या शरीरामध्ये न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा जास्त एनर्जी असेल तर विश्वास ठेवाल? हे सत्य आहे। आपल्या शरीरामध्ये 3.5 विटोया घालून बसणारा नाग म्हणजे कुंडलिनी शक्ती वास्तव्याला आहे, पण ती जागृत नसल्यामुळे आपल्याला त्या शक्तीचा अनुभव घेता येत नाही। पण स्वामींच्या कृपेने ती शक्ती जागृत होऊ शकते। ती शक्ती एकदा जागृत झाली का आपण अन्न पाण्या वाचून बरेच दिवस ध्यान साधनेमध्ये बसू शकतो। आपल्या शरीरात एक वेगळ्या एनर्जीची जाणीव आपल्याला होते, आपलं मन शांत होतं, आपले जे असंख्य विचार असतात ते कंट्रोलमध्ये येतात। आपल्या शरीरामध्ये जर कुठे डिफेक्ट असेल ना तर त्या कुंडलिनी शक्तीद्वारा आपण तो डिफेक्ट देखील काढू शकतो। आपली बॉडी स्ट्रॉंग होते, आपलं माइंड स्ट्रॉंग होतं। इन ऑल आपण एका वेगळ्याच एनर्जीमध्ये वावरत असतो। मग ह्या एनर्जीला जागृत करण्यासाठी आपल्याला एखादा असा बलशाली गुरु पाहिजे की जो शक्तिपात करून आपली ती शक्ती जागृत करू शकतो, म्हणजे कुंडलिनी शक्ती। हाच कुंडलिनीचा शक्तीचा अनुभव सांगण्यासाठी आपल्यासमोर येत आहे एक हठयोगी साधक, जे स्वामीजींच्या चरणात आल्यावर ज्यांची कुंडलिनी शक्ती मात्र लगेच जागृत झाली। चला तर पाहूयात पुढचा अनुभव। जय श्री दादाजी, दादाजी की जय हो। मी राजू सिंग भिक्का राठोड, राहणार वसंतवाडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ इथून सन 1917 मी दादाजी परिवारामध्ये माझं पदार्पण झालं। मी पूर्वी हठयोग साधना करणारा व्यक्ती, ध्यानधारणेमध्ये निपुण असणारा, असे अनेक साधना मी केल्या। परंतु जेव्हा मला इथे कळालं की दादाजी परिवारामध्ये आमचे गुरुबंधू राठोड सर होते, त्यांनी सांगितलं की दादाजी फार दिव्य अनुभव देतात, कुंडलिनी शक्ती जागृत हा साधना त्यांच्याकडे आहे आणि ते विश्वदर्शन एका क्षणात परमात्म्याची भेटी करून देतात असं त्यांनी सांगितलं। त्यामध्ये मी इथे आल्यानंतर प्रयत्न केला, दादाजीशी भेट घेतली आणि मी अनुग्रहित झालो। आणि इथे येऊन जेव्हा माझे अनुभव, मी ध्यानधारणा करत असताना कुंडलिनी शक्ती जागृत करायची होती म्हणून मी दादाजीकडे आलो, ज्यांनी 0 मिनिटामध्ये, काही 20 मिनिटामध्ये दादाजींनी माझी कुंडलिनी शक्ती जागृत करून दिली। आणि त्या शक्तीच्या माध्यमातून मला एवढा उत्साह आणि आनंद निर्माण झाला। आणि एका दिवशी मी ध्यानस्थ असताना, मी ध्यान करत होतो त्यावेळेस परमपिता परमात्मा हा जो तिसरा नेत्र ओपन झाला आणि मी त्या ध्यानामध्ये आद्य परमपिता परमात्म्यांची जी मूर्ती आहे, जे स्वरूप आहे ते माझ्या समोर येऊन अशी उभी राहिली। मी जय श्री दादाजी असं प्रणाम केला आणि बघितलं काय ते तेज पुंज, ही दृष्टी, ते पूज्य, ते जे होतं तसं असं कधीच नाही, असं ते मी बघितलं, अलौकिक बघितलं। आणि ते बघितल्यानंतर एवढा आनंद झाला, मला असं वाटलं की जगात हुआ न होगा असा अवतार ज्यांनी सांगितलं माझ्या गुरुबंधूंनी ते खरं आहे, ते सत्य आहे असं मला कळालं, ते जाणीव झाली। आणि तेव्हापासून मी जेव्हा ध्यानधारणा करतो तर दादाजींनी आजचा अनुभव मला असा दिला। मी ध्यान करत असताना बसलेलो होतो, एक असा दिव्य फोकस माझ्या समोरून पुढे गेला आणि जात असताना त्या लाईटमध्ये मी फार काही लांब गेलो। लांब गेल्यानंतर एका आसनावर असा परमपिता परमात्मा विराजमान आहेत आणि त्यांनी मला असं ताटा 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 असं करत होते। मी म्हणलो धन्य आहे, आज माझं भाग्य उदयास आलं। जय श्री स्वामी शिवानंद दादाजी असं बोललो आणि आनंद वाटला, मनामध्ये उत्साह होता, प्रेम
नेत्र डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या असा आनंद झाला आणि धन्य आहे असं जगात कुठंच नाही. या जीवनांचा कल्याण आम्ही करून घेतला, तुम्ही पण जगाने सुद्धा या आणि करून या, व्हान होगा असा माझ्या दादाजींचा अवतार आहे. जय श्री दादाजी, जय श्री. ध्यानधारणा करत असताना मन शांत होते किंवा मन एकांतामध्ये जाते, संपूर्ण विश्व एकात्मक वाटू लागतं. तेच ध्यानधारणा करत असताना ज्यावेळेस आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, आपल्याला स्वतःच्या आत्म्याचं ज्यावेळेस दर्शन होतं, तो जो प्रसंग असतो तो आपण शब्दात सांगू शकत नाही. ते वर्णन सांगण्यापेक्षा ती जी अनुभूती आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि ती अनुभूती घेण्यासाठी आपल्याला कोणती प्रॅक्टिसची गरज आहे किंवा खूप दिवसापासून आपण कुणीतरी साधक पाहिजे असं काही नाही. आपल्यातीलच सामान्य लोकांना किंवा सामान्य साधकांना हे अनुभव आलेले आहेत. नुसतेच आत्मसाक्षात्काराचे नाही, पण भगवंताचे दर्शन, ग्रामदेवतांचे दर्शन हे देखील ध्यानधारण्याच्या शिबिरामध्ये शक्य झालेले आहेत. चला तर पाहूयात हा पुढचा अनुभव. जय श्री दादाजी. मी बाळासाहेब गोडसे. तसं माझं मूळ गाव शेटफळ, करमाळा तालुका, जिल्हा सोलापूर. पण नोकरीनिमित्त मी पुण्यामध्ये आलो आणि तिथं मला शिवानंद दादाजी परिवार भेटला 2010 साली. तर त्यांच्या मार्गदर्शन भेटलं मला. त्यांनी जे काही ज्ञानदान केलं त्या ज्ञानदानावरती मी माझा फोकस केला की बाबा हे खरंच असं होऊ शकतं का. त्यांनी सांगितलं की बाबा आपण ध्यानधारणा केल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकतो, तर भगवंताला आपण पाहू शकतो. तर मग मी तेव्हापासून माझ्या मनामध्ये असं एक पहिल्यापासून आध्यात्मिक असल्यामुळं मी ध्यानधारणाला सुरुवात केली. तसं मी ध्यानधारणा करत गेलो. एक दिवस असं झालं की मला असं म्हणजे ध्यान करत असताना इथं असं म्हणजे प्रकाश दिसला, एकदम प्रकाश दिसला आणि मी थोडं असं म्हणजे घाबरल्यासारखं झालो. पण गुरुदेवजींनी सांगितलं होतं की बाबा पुढं चालत जायचं, ते पुढं पाहत राहायचं. तर मी बघत गेलो. तर थोड्या वेळानं असं मला असं स्टार, एकदम लख प्रकाश, स्टार चांदणी कसं चमकते तसं आत्मसाक्षात्कार झाला. पण बरेच दिवस माझं हेच चाललं. आणि काही दिवसानं काय झालं की दादाजी परिवारामध्ये आपल्या ह्या ध्यानसाधना शिबिराचं आयोजन झालं. तर त्या आयोजनामध्ये मी सहभाग घेतला. आणि सहभाग घेतला तर आज दुसरा दिवस आहे. काल मी असंच ध्यानाला बसलो असताना मला पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार झाला आणि नंतर मी विनंती केली की बाबा मला ह्याच्या पुढं जायचं आहे, मार्गदर्शन करा. दादाजींना विनंती केली मी. मग दादाजींनी, मी ध्यानसाधनेत बसला असताना मग परत दंडीवाले दादाजींचं दर्शन झालं मला. पहिल्यांदा त्यांचं चरण दिसले मला. चरण एवढे मोठे होते की मी म्हणलं एवढं शक्य कसं काय की बाबा एवढं मोठं चरण. फक्त चरणच दिसले मला अगोदर. मी म्हणलं चरण कसं काय, असं पुढं असं मूर्ती कसं काय असं दिसत नाही. मग परत दादाजींचा आवाज आला मला की वरती बघा, तुम्हाला पूर्ण मूर्ती दिसेल. तर मी असं वरती बघत गेलो. त्यावेळेस दादाजींनी मला पूर्ण रूप दाखवलं. आणि त्यावेळेस असं झालं की दादाजी, मी त्यांना म्हणजे पाहत असताना आहे ना, म्हणजे खूप मला हे झालं, म्हणजे असं मनामध्ये असं मस्त भीती वाटायची. कारण त्यांचं एवढं मोठं रूप बघून मी ह्याच्या अगोदर असं कधी व्यक्तीचं मोठं रूप बघितलं नव्हतं. तर मग त्यावेळेस मी थोडा घाबरलो. मग नंतर मग मी खाली आलो. आणि मग आज काय झालं की मला असं म्हणजे वाटलं की बाबा मी लहानपणापासून आमच्या ग्रामदैवताचं म्हणजे तिथून सुरुवात झाली माझी अध्यात्माची. तर मग आपल्याला ग्रामदैवताचं पण दर्शन व्हावं अशी माझी मनामध्ये इच्छा होती. तर त्यावेळेस ध्यान साधनेत बसले असताना मला आमचे ग्रामदैवत नागनाथ महाराज यांचं दर्शन झालं. आणि हे सगळं पाहत असताना मला खूप आनंद झाला
कारण की इतक्या लहानपणापासून त्यांची भक्ती करत होतो मी. त्यांनी मला दर्शन दिलं आणि मला खूप आनंद झाला. जय श्री स्वामी. श्री धुनीवाले दादाजी म्हणतात, जो अंतःकरणाने मला समर्पित होतो त्याच्या जीवनातला प्रत्येक क्षण मी मार्गदर्शित करतो. आपल्याला सर्वांना वाटतं की अध्यात्मामध्ये एक उच्च कोटीचं स्थान आपण सर्वांनी प्राप्त करावं, पण आपल्याला मार्ग माहीत नसतो. म्हणून ह्या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी सर्व शिष्यांना सतत मार्गदर्शन करत राहतात. नुसतं मार्गदर्शनच नव्हे तर त्या शिष्यांना ते अनुभूती देखील देतात. या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये असे अनेक साधक आहेत की ज्यांना दिव्य अनुभूती झालेली आहे. काही भक्तांना भगवंताचे दर्शन झाले, काहींना श्री धुनीवाले दादाजींचे दर्शन झाले, तर काहींना आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजींचे देखील दर्शन झालेले आहेत. आपल्याला करायचं काय? आपल्याला फक्त मनाने, हृदयाने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून समर्पित भावनाने ते जसं सांगतील त्या पद्धतीने ध्यानाला बसायचे आहे. त्या पद्धतीने ध्यानाला बसल्यावर आपल्याला निश्चितपणे अनुभूती येणारच आहे. असाच एक अनुभव आपण पुढील भक्ताचा ऐकून घेऊयात. जय श्री दादाजी. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. मी संजीव खांबेकर, जिल्हा नाशिकमधून आलो आहे. या 3 दिवसीय ध्यानधारणा शिबिरामध्ये आज ध्यानधारणेचा माझा दुसरा दिवस आहे. यामध्ये मला धुनीवाले दादाजींचे परिवारातर्फे मी सहभाग घेतला. यामध्ये ध्यानधारणेच्या विषयी जे दृष्टांत आहेत किंवा दिव्य अनुभूतींची मला प्राप्ती झाली, तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. आज भ्रुकुटीमध्ये बघितल्यानंतर मला धुनीवाले दादाजींचं दर्शन झालं. त्यांनी माझ्याशी संभाषण केलं, वार्तालाप केला. हे बघून मला अत्यानंद झाला आणि दिव्यानुभूतीची प्राप्ती झाली. जय श्री दादाजी. कसं आहे मित्रांनो, ध्यानधारणाचे या जगामध्ये बरेचसे शिबिर होत असतील. मग या शिबिरामार्फत तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. पहा, आज जे भक्तांचे आपण अनुभव ऐकत आहोत ना, हे अनुभव सामान्य नाही. या युगामध्ये आपल्यासारख्या भौतिकवादी व्यक्तीला स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या गुरु आशीर्वादाने आपल्याला जर एखाद्या भगवंताचं दर्शन होत असेल, त्याच्याशी आपल्याला वार्तालाप करता येत असेल, तर ही एक फार मोठी गोष्ट आहे. मी इथं सांगू इच्छिते, पहा, आपली पात्रता नाही, किमान माझी तरी, की मला भगवंताचं दर्शन व्हावं किंवा त्यांच्याशी मला बोलता यावं, एवढी माझी पात्रता नाही. पण मला सतत ते एक उदाहरण आठवत राहतं. पहा, रेडा वेद बोलू शकतो का? नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींचा हात त्याच्या डोक्यावर होता म्हणून तो रेडा वेद बोलू शकला. त्याच प्रकारे आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजींचा हात डोक्यावर असल्यामुळे, त्यांची कृपा सोबत असल्यामुळे आज आपल्यासारख्या पामराला भगवंताचं दर्शन घडू शकतं. हाच अनुभव आपण पुढे पाहूयात. जय श्री दादाजी. मी माझा अल्पसा परिचय देतो. मी हरिभक्तपरायण महादेव महाराज जाचक, ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी, पुणे येथे कार्यरत असताना दादाजी परिवारामध्ये हडपसर पुणे दरबार या केंद्रामध्ये अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचनं करून जे मला साध्य झालं नाही, वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल भगवंताची साधना करत असताना विठ्ठल भगवंत कधीही दिसला नाही, परंतु या परिवारामध्ये आल्यानंतर साधनेच्याद्वारे जे मला प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर श्रीमद भगवद्गीतेमध्ये ध्यानयोग असा एक विषय आहे. ती ध्यानयोगाचा विषय श्रीकृष्ण भगवंताने जो जगाला सांगितला, ती ध्यानयोग साधना या शिबिरामध्ये 3 दिवसीय शिबिरामध्ये तो योग आम्हाला प्राप्त झाला. आणि या शिबिरामध्ये भगवद्गीतेवर अनेक वर्ष कीर्तन प्रवचनं केली, पण जे त्या ठिकाणी साध्य झालं नाही, या ध्यानयोग साधनेमधून त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप, भगवान परमात्म्याला पाहण्याचा योग आला. आणि आज या
3 दिवसीय शिबिरामध्ये आज पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मला 2 अनुभव आले. पहिल्या दिवशी आलेला जो अनुभव आहे, आमचे आद्य परम सद्गुरू शिवानंद दादाजी यांचं दिव्य स्वरूप मला दिसलं. आणि ते अशा प्रकारे दिसलं की ते ध्यान करत असताना एक तेजस्वी असा दिव्यमय तेजस्वी गोळा आणि पुतळा दिसला. आणि त्या तेजस्वी गोळ्यामध्ये एक असं रुद्र असं शिवलिंग दिसलं. आणि त्या शिवलिंगासमोर दादाजींचं स्वरूप मला दिसलं. आणि ते तेजस्वी रूप पाहू शकत नव्हतं डोळ्यांनी, असं तेज माझ्या अंतःकरणामध्ये साठवलं. हा माझा कालचा अनुभव. आणि आज जो आलेला अनुभव, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने डोक्यावर सुवर्ण असा मुकुट, तेजस्वी मुकुट पाहिला. आणि त्या मुकुटामधून श्रीकृष्ण भगवान माझ्या समोर आले. ध्यान साधना करत असताना श्रीकृष्ण भगवंताचं माझा आणि त्यांचा संवाद झाला. आणि ते करत असताना श्रीकृष्ण भगवंतांनी माझ्यासमोर पाहत असताना ती समोर मला एक असा अजून दिव्य प्रकाश दिसला. आणि त्या दिव्य प्रकाशामध्ये कमळाच्या मध्ये असं दिव्य असं भव्य दिव्य असं कमळ, त्या तेजस्वी कमळामध्ये स्वामी दादाजींची शिवानंद दादांची प्रतिमा मला दिसली. पण तेच मी ते पाहू शकत नव्हतो. एवढा दिव्य अनुभव मला प्राप्त झाला. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ध्यानमुद्रा. हा ध्यानयोग शिबिरात मला दिव्य अनुभव प्राप्त झाला. आणि म्हणून तो आपल्यालाही प्राप्त व्हावा आणि तो आपणही याचा अनुभव घ्यावा, एवढं मी तुम्हाला सांगतो. जय श्री दादाजी. ध्यान करणं का गरजेचं असेल? मला फक्त हेच उत्तर द्या की आज आपण जे काही जीवन जगत आहोत त्यात आपण खुश, सुखी, आनंदी आहोत का? नाही आहोत. कुठेतरी आपण शांतता प्राप्त करण्यासाठी कशाचा तरी शोध घेत असतो की बाबा हे झाल्यावर मी शांत होईल, मला आनंद वाटेल. पण ती गोष्ट झाल्यावर परत आणखीन कोणती इच्छा प्रकट होते, मग ती पूर्ण केल्यावर अजून दुसरी इच्छा प्रकट होते. अशा इच्छा आपल्या कधीच संपत नाही आणि आपल्याला कधीच शांतता लाभत नाही. पण ध्यान एक असा मार्ग आहे की जिथे आपल्याला परम शांतीची प्राप्ती होते, आपलं मूळ स्वरूपाची जाणीव होते. आपण नेमकी कुठून आलो, आपल्याला कुठे जायचं आहे, या जीवनाचा काय उद्देश आहे, हे सगळे उत्तरं आपल्याला ध्यानातून समजतात. पण ध्यान हा मार्ग असा आहे ना, तो योग्य रीती जर त्याच्यावर चाललो तर आपण आपले ध्येय निश्चित गाठू शकतो. मग त्यासाठी आपल्याला पाहिजे एक योग्य गुरु. आज परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजींच्या कृपा आशीर्वादाने असे भरपूर हजारो म्हटले तरी चालेल शिष्य आहेत की ज्यांना आज दिव्य अनुभूती येत आहेत आणि ते या गोष्टीचा आनंद घेत आहेत. असे बरेच शिष्य आहेत की ज्यांचे तिसरं नेत्रसुद्धा जागृत झालेलं आहे. हे सर्व कशामुळे? फक्त ध्यानधारणेमुळे. चला पाहूया हाच पुढचा अनुभव. जय श्री दादाजी. मी स्वाती डहाळे, राहणार अहमदनगर. ह्या ध्यानधारणा शिबिरामध्ये मी आलेले आहे. योग्य पद्धतीने ध्यानधारणा कशी करायची आहे हे ह्या ध्यानधारणा शिबिरामध्ये आमचे स्वामी शिवानंद दादाजींनी सांगितलेले आहे. त्यानुसार आम्ही ह्या ध्यानधारणेला आलेलो आहोत. ह्या ध्यानधारणा शिबिरामध्ये मला सर्वात सुंदर आलेला अनुभव म्हणजे ध्यान साधना करत असताना मी माझ्या हृदयातून ध्यानधारणा आमच्या स्वामींनी सांगितलेली आहे. हृदयातून ध्यान साधना करत असताना अतिशय दिव्य सोनेरी प्रकाश मला प्रथम दिसला. त्यानंतर अतिशय वेगाने मी पुढे जाऊ लागले. पुढे जाताना मी दिव्य लोकातून जात आहे अशी अनुभूती मला आली. त्याही पुढे मला परत स्वामी मला नेऊ लागले. नंतर खूप पुढे गेल्यानंतर आणि वरती फार नेल्यानंतर मला अतिशय एक सुंदर मोठं आसन दिसलं आणि त्या आसनावरती आमचे स्वामी शिवानंद दादाजी मला विराजमान झालेले दिसले. त्यांच्या रूपामधून अतिशय तेज येत होतं. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि मला सर्व सत्य समजले आणि ह्या सत्याची मला जाणीव झाली. मी दर्शन घेतले. इथंही आणि तिथंही माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्य काय आहे आणि मला काय प्राप्त करायचं आहे याची जाणीव झाली. आणि हे आपण ध्यान साधना शिबिरातूनच ध्यानधारणेद्वारेच करू शकतो. काय सत्य आहे काय नाही हे जर आपल्याला पडताळून पाहिजे असेल तर ध्यानधारणा शिबिरामध्ये हजर राहून सत्याची जाणीव करून घ्यावी. सर्वांना जय श्री दादाजी. पहा, आपल्याला ध्यान करण्याची सवय तर नाहीच आहे, पण सवय लावली तर सवय होईल ना. सुरुवातीला अडीअडचणी येतील, मन एकाग्र राहणार नाही, बसले की पाय दुखायला लागेल, पाठ दुखायला लागेल.
पण या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये जवळजवळ 3 दिवस जे काही साधक होते ते सतत ध्यानाला बसत राहत. 2-2 तास तर सलग बसायचे आणि मध्ये थोडाफार त्यांना ब्रेक, नाश्त्याचा म्हणा, जेवणाचा असा ब्रेक मिळत असत. पण ज्या वेळेस न बसणारे साधकही असे ध्यानाला बसू लागले, त्यांना दिव्य तेजाची अनुभूती झाली, त्यांना प्रकाश दिसू लागले, ते त्या मार्गावर पुढे 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 चालू लागले. जसं की आपल्याला माहिती आहे की ध्यान ही प्रक्रिया नसून तो एक प्रवास आहे आणि त्या प्रवासावर ज्यावेळेस आपण वाटचाल करत असतो त्यावेळेस आत्मतत्व हे परमात्म तत्वाशी एक होण्याचा प्रयत्न करत असतो. हा फार मोठा प्रवास आहे, पण आज आपण जर सुरुवात केली तर हळूहळू हळूहळू आपण तिथपर्यंत नक्की पोचूयात. चला तर पाहूया हा दुसरा अनुभव. जय श्री दादाजी. मी रेश्मा कुंजीर अहमदनगरवरून आले आहे. या ध्यानधारणा शिबिरमध्ये ध्यान हा काय प्रकार आहे हे मला पहिलं माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी गुरु केले, पण ध्यान काय आहे हे मी म्हणजे कधी केलं पण नव्हतं आणि माहिती पण नव्हतं. ज्यावेळेस शिबिरमध्ये मी पहिल्या दिवशी ध्यान केलं, त्या दिवशी मला असं जाणवलं की ध्यान केल्यानंतर ना स्वामींनी सांगितलं होतं हृदयात पहा. ज्यावेळेस मी हृदयात पाहिलं त्यावेळेस मला एक 10 ते 15 मिनटात स्वामी शिवानंद दादाजी आणि केशवानंद दादाजींनी दर्शन दिलं. मला म्हणजे ते अनुभव इतका हे झाला की मला माझे आनंदाश्रू आवरत नव्हते त्यांचं दर्शन भेटल्यानंतर ना. मला असं वाटतं की सगळ्यांच्या आत्म्याचं कल्याण व्हावं. जसं माझ्या आत्म्याचं कल्याण झाले तसं सर्वांच्या आत्म्याचं कल्याण व्हावं आणि सर्वांनी ह्याचा अनुभव घ्यावा. जय श्री दादाजी. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपले मन फार अशांत झालेले, आपण फार विचलित होऊन गेलेलो आहोत. पण या 3 दिवसाच्या ध्यानधारणाच्या शिबिरामध्ये असे बरेच साधक आहेत की ज्यांना ही अनुभूती आलेली आहे की आपण आपलं मन शांत करू शकतो, कुठेतरी आपल्याला पीस मिळू शकतो, कुठेतरी आपल्याला शांतता मिळू शकतो, परमशांतीचा अनुभव घेऊ शकतो. असे बरेच साधक आहेत की ज्यांना ही अनुभूती आली. आपल्या मनामध्ये जे विचार सतत येतात आणि जातात त्याच्यामुळे आपण विचलित होत असतो आणि हेच विचार शांत करण्यासाठी ध्यानधारणा फार गरजेची आहे. चला तर मग ऐकूया आपण हा पुढील अनुभव. जय श्री दादाजी. मी माधुरी शहाणे शिर्डीहून आले आहे. आजचे हे 3 दिवसीय ध्यानधारणा शिबिर जे आयोजित केलं आहे दादाजी परिवाराकडून, तेव्हा मी इथं 3 दिवसीय शिबिरामध्ये आले आहे. आज मी 6 वर्ष झाले दादाजी परिवारामध्ये आहे. पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला सगळ्यांना मनशांती हवी असते, पण ती काय आपल्याला घरी राहून भेटत नाही. आम्हाला स्वामींनी खूप वेळेस मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही ध्यान करत जा घरी, पण काही होत नाही. तर आज ह्या ध्यानधारणा शिबिरामार्फत स्वामींच्या मार्गदर्शनाखाली खूप छान ध्यान कसं करायचं, त्यातून काय प्राप्त होतं, मनशांती कशी लाभते, हे खूप छान अनुभव आले आम्हाला. त्यातला मी एक छोटासा अनुभव आज इथे शेअर करते आहे तुमच्यासमोर. तर मला आज हा ध्यानधारणेचा दुसरा दिवस आहे. काल मला फक्त लख्ख प्रकाश दिसत होता डोळ्यासमोर. तर स्वामींनी सांगितलं की हृदयाची साधना करा, त्यातून तुम्ही हे करा. नंतर आम्ही दोन्ही भुवयांच्या मध्ये जेव्हा ध्यान करायला आलो तेव्हा असा लख्ख प्रकाश दिसला अगोदर, नंतर कलरफुल प्रकाश दिसायला लागला. त्याच्यानंतर मला एक पूर्ण म्हणजे मी त्यातूनही त्या प्रकाशामधून पुढं जात राहिले. तर ब्रह्मलोक, विष्णुलोक याचंही दर्शन झालं. तिथे देवी देवताचं दर्शन झालं. तर देवी देवतांचं दर्शन झाल्यानंतर असं वाटलं की म्हणजे परमात्मा आपल्या स्वामींचं, गुरुदेवांचं दर्शन व्हावं. त्यानंतर मग पूर्ण एक तेजोमय गोळा प्रकाश मी दिसला, त्यातून मला स्वामींचं दर्शन झालं आणि मला खूप मनशांती लाभली ह्या ध्यानधारणा शिबिरातून. तर ह्या ध्यानधारणा शिबिरातून प्रत्येकाने मनशांतीसाठी हे आयोजित करावं असं माझं हे दादाजी परिवारातर्फे मी सगळ्यांचे आभार मानते. जय श्री दादाजी. आत्मशक्ती. आत्मशक्ती म्हणजे काय? आत्म्याची शक्ती. आणि ती कशाने वाढते? ती भक्तीने वाढते. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कशाचा असेल तर हा ध्यानाचा आहे. ध्यान मार्गाने आत्मशक्ती वाढवू शकतो. बरं, आत्मशक्ती का वाढवायची? आपण आपल्या शरीरावर कॉन्सन्ट्रेट करतो, आपण शरीर व्यवस्थित आहे का, हेल्दी आहे का, या गोष्टींकडे पाहतो. पण कधी ना कधी हे शरीर सुटणारे. शाश्वत काय आहे? तो आत्मा शाश्वत आहे, जे आपलं मूळ अस्तित्व आहे. मग आत्मशक्ती वाढवल्याने काय होणार आहे? ज्या वेळेस आपण आत्मशक्ती वाढवतो त्यावेळेस आपण ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होऊ शकतो. ही एकच सुवर्ण संधी असते.
ती म्हणजे कोणती? हा मनुष्य जन्म. या मनुष्य जन्मातूनच आपण आपल्या आत्माला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करू शकतो. मग त्यासाठी करायचं काय? त्यासाठी आपल्याला भगवंताची भक्ती करून आत्मशक्ती वाढवायची असते. पण आत्मशक्ती वाढवण्यासाठी आधी स्वतःचा शोध घेणं गरजेचं असतं. म्हणून त्यासाठी आपण करतो ध्यानधारणा. जय श्री दादाजी. मी संजना दांगडे पुण्यावरून आले आहे. हे दादाजी परिवारामध्ये हे पागोली गावामध्ये 3 दिवसाचं शिबिर ठेवले आहे. मी प्रथम घरी ध्यानाला बसायची, पण काय माझं ध्यान लागत नव्हतं, मन लागत नव्हतं. आणि ह्या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये मला असा अनुभव आला की मी ध्यानाला 2 तास बसू शकले. आणि त्या ध्यानामध्ये मला असा तेजमय प्रकाशामध्ये श्री भवानी मातेचं दर्शन झालं. तर मी भवानी मातेचं दर्शन झालं. मी पाहिल्यावर मला ते खरं शक्य वाटूच नाही शकलं. पण मी ज्या वेळेस हात लावून पाहिले तर खरंच मला भवानी मातेचं दर्शन झालं. तर ह्या ध्यानामध्ये माझं जसं आत्म्याचं कल्याण झालं तसं तुमचं पण व्हावा. तुम्ही पण ह्या दादाजी परिवारा शिबिरामध्ये येऊन आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यावं. जय श्री दादाजी. परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजींच्या मार्गदर्शनाखालील हे ध्यानधारणा शिबिर, जिथे अनेक साधकांना दिव्य अनुभूती आली, भगवंताचं दर्शन देखील झालं. भगवंताचं दर्शन होण्यासाठी काय लागतं? भगवंत हे दिव्य स्वरूपामध्ये असतात, तर त्यांना पाहण्यासाठी आपल्याला लागते दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी म्हणजेच तिसरं नेत्र जागृती. तिसरं नेत्र जागृती करण्यासाठी बरेच साधक आज या जगामध्ये फार कष्ट करत आहेत. पण आज शिवानंद दादाजी परिवारामध्ये असे हजारो साधक आहेत ज्यांचं तिसरं नेत्र जागृत आहे. त्यांनी सांगितलेल्या ध्यानधारणाच्या मार्गाने जर आपण प्रॅक्टिस करत राहिलो तर आपल्याला देवी देवतांचं दर्शन देखील होऊ शकतं, त्यांच्याशी वार्तालाप करू शकतो. आपल्या सर्वांना तिसरं नेत्र आहे, 2 भुयांच्या मध्ये थोडंसं वरती इथे, पण ते बंद असल्यामुळे आपल्याला दिव्य गोष्टी आपण पाहू शकत नाही. पण तेच दिव्य नेत्र स्वामीजींच्या कृपेने जागृत करता येतं आणि आपल्याला देवी देवतांचे दर्शन होते. असाच अनुभव ऐकण्यासाठी चला पाहूया पुढील अनुभव. जय श्री दादाजी. मी मीनाताई भुतकर, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर येथून आलेले आहे आणि ध्यान शिबिराच्या माध्यमातून आलेले आहे. आणि मी मूळ शिवकीर्तनकार होते. भगवान शिवाच्या दर्शनाची खूप ओढ होती, परंतु मला ते दर्शन कधी झालंच नाही आहे. मी खूप ठिकाणी प्रयत्न केला पण मला ते झालंच नाही आहे. पण आद्य स्वामी शिवानंद दादाजींच्या दरबारमध्ये येऊन मला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि ज्यावेळेस मी ह्या स्वामी शिवानंद दादाजीच्या दरबारमध्ये येऊन शनी मला ध्यान कसं करायचं आहे हे ज्यावेळेस शिकवण दिली आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून मला भगवान शिवाचं दर्शन झालं आहे, आदिशक्ती मातेचं दर्शन झालं आहे आणि परमपिता परमात्म्याचं दर्शन मला ह्या ध्यान शिबिराच्या माध्यमातून खूप छान झालं आणि खूप उच्च कोटीचं दर्शन झालं. ते दर्शन कसं झालं ते तुम्हाला सांगते 1 मिनिटात. तर मी ध्यानाला ज्यावेळेस बसले त्यावेळेस हृदयाची साधना करत असताना दिव्य प्रकाश असा माझ्या हृदयामध्ये खूप असा एवढा प्रकाश झाला की तो शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रकाशामध्ये मी पाहत राहिले आणि त्यानंतर अचानक मध्ये आद्य स्वामी शिवानंद दादाजी समोर आले आणि त्यांना दर्शन मला घ्यायचं का काय करायचं काही कळेना, असे एकदम मी शांत स्तब्ध झाले. त्यावेळेस सांगितलं, भक्ती काय, मी खरं आहे, तुला भगवान शिवाचं दर्शन हवं होतं ते झालं ना. तर मला अक्षरशः मी म्हटलं, मी स्वप्नात आहे की दिष्टात आहे मला काही कळत नाही. नाही म्हटले, तू सावध आहेस, तू पहा, समोर पहा आणि कोण आहे ते पहा, हे तर सत्य आहे, तुला जे सत्य पाहिजे होतं ते सत्य आहे आणि मी तुला दर्शन दिलं आहे, हे स्वप्न नाही आहे, तर हकीकत आहे, रेल आहे. तुला हे सत्य कळलं आहे ना, तर ह्याच मार्गाने गेलीस तर तू माझ्यापर्यंत पोहोचेल, याच्यात शंका नाही आहे. असं सांगून शिनी मला स्वामींनी अदृश्य झाले आणि तेव्हा मला खूप एवढा आनंद झाला की मी शब्दात वर्णनच करू शकत नाही. एवढा प्रचंड आनंद झालेला आहे आणि ते सर्वांना यावा अशी मला इच्छा आहे माझी सर्वांची, की तुम्ही या ध्यान शिबिरामध्ये भाग घ्या आणि जसं स्वामींची माझ्यावर कृपा झाली तशी सर्वांवर होईल. जय श्री स्वामी शिवानंद दादाजी. ध्यानामुळे मिळणारा जो आनंद आहे ना, तो शब्दात सांगता येऊ शकत नाही. तो जो आनंद असतो ना, तो न विसरण्यासारखा असतो. ज्यावेळेस आपण ती गोष्ट स्वतः पाहत असतो, ज्यावेळेस स्वतः आपण त्या मार्गाने जात असतो,
ती जी अनुभूती असते ना, त्याचं वर्णन कुणीच करू शकत नाही. आज या शिबिरामध्ये जे प्रत्येक साधकांना अनुभव येतात ते प्रत्येकजण सांगण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहे, पण तो व्यक्ती जो अनुभव घेत असतो ना, त्या क्षणामध्ये तो शब्दात सांगता येत नसतो. तो आनंद, ते जे काही भावना असतात त्यावेळेस, तो जो काही शरीरामध्ये बदल होत असतो, जो मनामध्ये बदल होत असतो, जो विचारांमध्ये बदल होत असतो, तो शब्दांमध्ये सांगता येत नाही. असेच सुंदर सुंदर अनुभव घेण्यासाठी बरेच साधक या शिबिरामध्ये भाग घेतात. चला तर मग पाहूया हा पुढचा अनुभव. जय श्री दादाजी. હું તૃપ્તિ પટેલ. દાદાજી પરિવારે 3 દિવસનું ધ્યાનધારણા શિબિર આયોજિત કર્યું છે. એના માટે હું નાસિકથી આવી છું. આ શિબિરનો સેકન્ડ ડે છે. હું સ્વામી શિવાનંદ દાદાજીની એક શિષ્ય છું. એમના માર્ગદર્શનથી હું ઘરે પણ પ્રયાસ કરતી હતી, પણ આજે મને એક અદ્ભુત અલૌકિક અનુભવ આવ્યો છે. એ હું તમને આ શેર કરું છું. સ્વામી શિવાનંદ દાદાજીએ હૃદયની ધ્યાનધારણાનું માર્ગદર્શન કર્યું હતું. એ માર્ગદર્શનથી મેં 100% પ્રયાસ કર્યો, કાલે પણ અને આજે પણ. તો એક છાતીમાં પેન થવા લાગ્યું. મને પેન થતું હતું તો હું ડરી ગઈ, પણ મેં છોડ્યું નહીં અને હું બેઠી રહી તો ત્યાં કને મને પ્રકાશ દેખાવા માંડ્યો. એના અંદર બહુ અંદર ગઈ. બહુ દૂર ગયા પછી મને કેશવાનંદ દાદાજીના દર્શન થયા. બહુ ડરતે મેં એમના દર્શન લીધા અને એકદમ થરથર કાપતી હતી. કાંઈ હિંમત નહોતી થતી, પણ દાદાજી સ્માઇલ આપી. પણ પછી મેં એમના દર્શન લીધા અને મેં એમને કીધું કે મને આદ્ય દાદાજીના દર્શન કરવા છે. આદ્ય પરમપિતા પરમાત્મા કોણ છે મને એ જાણવું છે. તો એમને મને પૂછ્યું, રાસ્તા પતા હે? હું ફરીથી ડરી ગઈ. મેં ખાલી આમ કર્યું. તો પછી દાદાજીએ કહ્યું અને એમના હૃદયમાં એટલો 100 ટાઈમ પ્રકાશ થયો અને હું એમના અંદર ગઈ. બહુ અંદર જયા પછી મને આદ્ય પરમપિતા પરમાત્માના સગુણ સાકાર દર્શન થયા અને આજે હું 100% કહી શકું છું કે આદ્ય પરમપિતા પરમાત્મા સ્વામી શિવાનંદ દાદાજી છે. જય શ્રી दादाजी. मित्रांनो, हे संपूर्ण जगत 2 अक्षरी शब्दामध्ये बांधलं गेलेलं आहे आणि ते म्हणजे कर्म. आपण सर्वजण कर्मबंधनात आहोत. कर्म म्हणजे नेमकी काय? जे काही आपण करतो ते शरीराने असो किंवा मनाने, ते सर्व पकडलं जातं कर्मामध्ये. मग प्रत्येक कर्माला काही ना काही फळ जरूर असतं. जसं सायन्सचा एक लॉ आहे पहा, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग व्हॉट एव्हर ॲक्शन वी आर परफॉर्मिंग, जे काही आपण कर्म करतोय त्याला काही ना काही फळ हे निश्चित असणारच. मग भौतिक जीवनामध्ये ज्यावेळेस आपण कर्म करत राहतो, मग ते फळ भोगण्यासाठी आपण अडकल्या जातो जन्ममृत्यूच्या बंधनामध्ये. सारखं जन्म घ्यायचं, कर्माची परतफेड करायची, पुन्हा काहीतरी नवीन कर्म वाढतात, पुन्हा मृत्यू, पुन्हा नवीन जन्म. अशामुळे आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकले जातो. पण आपल्याला या बंधनातून मुक्त होता येत असेल तर हो, निश्चितच स्वामी शिवानंद दादाजींच्या मार्गदर्शनाखाली आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो आणि आपण याच देही याच डोहा पाहू भक्तिमुक्तीचा सोहळा. आपण जी काही भक्ती करत आहोत त्या भक्तीने आपण मुक्त होणार आहोत का नाही हेही आपण याच जन्मी पाहू शकतो. चला तर मग असाच सिमिलर अनुभव आपण पुढे ऐकूयात. जय श्री दादाजी. माझं नाव चंद्रकला एकनाथ गुले. मी औरंगाबादून आले, म्हणजे संभाजीनगर इथनं आले ध्यानसाधना शिबिरात. आणि ह्या शिबिरात आले असताना मला अशी अनुभूती आली, ज्यावेळेस मी अशी साधनेला बसली त्यावेळेस दोन्ही भावाच्या मध्ये पाहिलं तर इथं मला लख प्रकाश जाणवला. आणि ते प्रकाश जाणवला असताना मी त्याच्यात आतमध्ये खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. आणि तिथं केले असताना मला भगवंताचे दर्शन घडायला लागले. पहिलं विष्णू भगवंत दिसलेत, नंतर राम भगवंत दिसलेत आणि त्याच्यानंतर नवनाथ महाराजांचे दर्शन दिसले. मला असं वाटलं की मी खरंच पाहते का काय. त्यावेळेस मला नवनाथ महाराज म्हटले की तुम्ही खरंच पाहतायत, आम्ही तुमच्यासमोरच आहोत, असं त्यांनी मला बोललेत. आणि असं ज्ञानसंवाद झाल्या असताना पुढे अजून गेले आणि पुढे गेल्यानंतर मला आद्य स्वामी शिवानंद दादाजींचं दर्शन झालं. आणि त्यांचं दर्शन झालं एकदम लख प्रकाशात असे ते बसलेले होते. तर ते बसलेले असताना मी त्यांच्या तिथं गेले आणि दर्शन घेतलं.
दर्शन घेतल्याच्या नंतर मी त्यांना एक प्रश्न असा केला की परमात्मा प्राप्तीसाठी मला काय करावं लागेल. तर त्यांनी मला दाखवलं आहे की एक कर्माचा रस्ता दाखवला. तो कर्माचा एक रस्ता असा होता, पायऱ्या असे खूप सारे पायऱ्या होत्या आणि त्याच्यानंतर परमात्मा प्राप्तीचा रस्ता असा वेगळा होता. मग त्यावेळेस मला स्वामी शिवानंद दादाजी बोलले की तू कर्माची पायरी चढून बघ. मी चढायला लागले, पण चढताच येईना, खाली घसरायला लागले. पुन्हा चढले, पुन्हा खाली घसरले. आणि मी त्यावेळेस स्वामी शिवानंद दादाजींना म्हटलं की मी एकच पायरी चढू शकत नाही आहे, तर हे एवढ्या पायऱ्या मी कसं चढणार, ते कर्माच्या पायऱ्या. मग तेव्हा स्वामी शिवानंद दादाजी म्हटले, हे जे कर्माचे पायऱ्या आहेत हे तुम्हीच निर्माण केलेले आहेत. जे पण शरीराने तुमचे कर्म घडतात ते कर्मानुसार ते पायऱ्या ते वाढत जातात, असं त्यांनी ज्ञान दिलं. आणि मग त्यांना म्हटलं, मग परमात्मा प्राप्तीसाठी मला काय करावं लागेल, जो रस्ता आहे सरळ. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याच्यासाठी फक्त आत्माभाव लागतो. आत्माभाव म्हणजे जे शरीरभाव जर ठेवलं तर त्यांनी कर्म घडतात. आणि फक्त आत्माभाव ठेवायचं आणि ध्यान साधत बसायचं, नामस्मरण करायचं. जे काही आरती अभिषेक वगैरे सांगितलं की त्यांनी परमात्मा प्राप्तीचा हा रस्ता मोकळा होतो, असं मला हे ज्ञान त्यांनी दिलं. आणि हे ज्ञान घेऊन आज मी माझ्या आत्मकल्याणासाठी, परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न सुव्यवस्थित सुरू केले. आणि तुम्हीही करा, तुम्ही अनुभव घ्या, एवढे मी सांगू इच्छिते. जय श्री दादाजी. हे पहा, सुरुवातीला ज्यावेळेस आपण एखादी नवीन गोष्ट सुरू करतो त्यावेळेस आपण फार उत्सुक असतो, पण हळूहळू आपण थोडेसे कमजोर होऊन जातो. त्याचप्रकारे ध्यानधारणामध्ये देखील आपल्याला सुरुवातीला काळोख दिसू शकतो, पण जर आपण आणखीन प्रयत्नशील राहिलो तर आपल्याला निश्चित प्रकाशापासून पुढील गोष्ट दिसू शकतात. ध्यानधारणा केवळ दृश्य दिसणे किंवा मन एकाग्र करणे नसतेच. बऱ्याच गोष्टी बदलत असतात, मन बदलत असतं, चित्त एकाग्र होत असतं, शरीरामध्ये देखील परिवर्तन होत असतं, दिव्य नेत्र जागृत होत असतं. आता महाभारतामध्ये विश्वविराट रूप पाहणारे केवळ अर्जुन होते, बाकी युद्धभूमीवर आणखीन बरेच लोक होते, त्यांना नाही दिसले. मग जर मी तुम्हाला बोलले की असं विश्वविराट रूप आपणही पाहू शकलो तर चला तर मग पाहू हा पुढचा अनुभव. जय श्री दादाजी. माझं नाव प्राजक्ता जोशी. बाय प्रोफेशन मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, जिल्हा अहमदनगर येथून. मला अध्यात्माची तशी लहानपणापासूनच आवड होती, पण अध्यात्म नक्की काय असतं हे मला दादाजी परिवारात आल्यावर कळाले. माझे गुरुदेवजी स्वामी शिवानंद दादाजी यांच्या सानिध्यात आल्यानंतर मला हे कळालं की मी एक स्वतः शरीर नसून आत्मा आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या आत्म्याची तुम्हाला जाणीव करायची आहे. मलाच नव्हे पण माझ्या परिवारातल्या सगळ्या गुरुबंधू भगिनींना हेच सांगितलं. पण वेळेअभावी मी इंजिनियर असल्यामुळे मला ध्यानधारणेला बसायला काही वेळ होत नव्हता. त्यामुळे आमच्या स्वामींनी दादाजी परिवारांनी एक ध्यानोग शिबिर, हे आपण जसं म्हणतो की ध्यान आणि योगासन हे दोन्ही पण असं शिबिर ठेवलं. हे शिबिर 3 दिवसीय शिबिर आहे. तर आज शिबिराचा दुसरा दिवस आहे. तर मला खूप सुंदर असा अनुभव आला आहे आणि तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम मला तशी ध्यानाला बसायची अजिबात काही सवय नव्हती. सर्वप्रथम पहिल्या दिवशी मी जेव्हा ध्यानाला बसले तेव्हा फक्त काळा प्रकाश दिसायचा आणि दिवसभर 3 तास कंटिन्यू ध्यानाला बसल्यानंतर काळा प्रकाश दिसला आणि त्यानंतर एक दिव्य एकदम जसा सूर्याचा गोळा असतो ना तेजस्पुंज, तसा मला गोळा दिसला प्रकाशाचा. तो माझा पहिल्या दिवशीचा अनुभव. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा मी ध्यान साधनेला बसले तेव्हा मला तो गोळा तसाच दिसला. खूप आनंद झाला, पण असं वाटलं की पुढे काय असेल, म्हणून मी त्या गोळ्यातून पुढे गेले. तर आश्चर्यच, मला साक्षात शंकर भगवंत दिसला आणि मला असं वाटायला लागलं की हे जणू स्वप्नच आहे. पण नाही, मला शंकर भगवंत म्हणाले, नाही हे स्वप्न नाहीये, तू साक्षात मलाच पाहतीये. मी त्यांचं दर्शन घेतलं. मी पुढे गेले, म्हटलं नक्की पुढं आहे तरी काय. बघितलं तर मला लॉर्ड जीजस दिसले. मी त्यांनाही तोच प्रश्न केला, म्हटलं खरंच तुम्ही लॉर्ड जीजस आहात का, हा माझा भास आहे.
तर ते म्हणले नाही, मी लॉर्ड जीजसच आहेत. मग असा प्रश्न पडला त्या क्षणात, जर मला शंकर भगवंत दिसलाय, लॉर्ड जीजस दिसलेत, मग परमात्माही असेलच ना कोणीतरी. जसं साईबाबा म्हणले सबका मालिक एक है, तर असं कोणीतरी नक्कीच असेल. म्हणून मी विचारलं की परमात्मा कोण आहे. त्यांनी एक असं बोट केलं तिकडे. मी तिकडं बघितलं तर तिथे साक्षात एकदम उंच स्थितीत आणि कमळामध्ये पूर्ण प्रकाश, खूप सुंदर भव्य आणि दिव्य असा प्रकाश, त्यामध्ये माझे स्वामी शिवानंद दादाजी विराजमान होते. मी ते बघून एकदम आश्चर्यचकित झाले. म्हटलं हे तर माझे स्वामी आहेत, हे खरंच शक्य आहे का? मी त्यांना विचारले, स्वामी हे काय आहे? तर स्वामी म्हणाले, हो, हेच सत्य जाणून घ्यायचं आहे आपल्या सगळ्यांना, म्हणूनच या ध्यानधारणा शिबिराचं आपण आयोजन केलं आहे. तर मला असं वाटतं, मी जी अनुभूती घेतली आहे तुम्ही ती सगळ्यांनी घ्यावी, आपलं आत्मकल्याण करावे. हेच नव्हे, पण मी स्वतः कोण आहे मी ह्याची सुद्धा जाणीव करून घेतली आहे. तर तुम्ही सुद्धा ही जाणीव करून घ्यावी, हीच मला सगळ्यांना सांगायची इच्छा आहे आणि आपलं आत्मकल्याण करावे. जय श्री दादाजी. या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये अनेकांना बरेच वेगवेगळे अनुभव आले. काहींना त्यांच्या ग्रामदेवतेचे दर्शन झाले, काहींना कुलदेवतेचे दर्शन झाले. ज्या भक्ताचा ज्या भगवंतामध्ये विश्वास आहे त्यांना त्या त्या भगवंताचे दर्शन झाले. बरं, नुकतेच दर्शन झाले का? नाही, नुसते दर्शन नसून त्यांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे. किंतु सुरुवात कुठून झाली? सुरुवात ही आत्मस्वरूपापासून झाली. आत्मस्वरूप, आत्म्याचं तेज, आत्म्याचा दिव्य प्रकाश, असे दिव्य प्रकाशाचे तर अनेकांना अनुभव आलेले आहेत. आणि तो अनुभव, तो आनंद काही शब्दात सांगता येणार नाही. असाच एक अनुभव आपण पुढील ह्याच्यात पाहूयात. जय श्री दादाजी. मैं इन ध्यान शिविर में आई थी 3 दिन वास्ते. काल होतो फर्स्ट दिन मैंने हल्को हल्को प्रकाश दिशो, पछे मैं उरा माय में गई. पछे आज मैंने महावीर स्वामी आपला जिका मेन है वे मिल्या. मैं वेना दर्शन लिया, मैं वेना सोबत बोली. मने इतो छान वाट्यो. मारा जिका वे भगवान है वे घना एकदम निर्मयी, एकदम शांत आहे. मने खरंच म्हणे बिलीव नव्हतं होतं की मी वेने मिली. वे केवे वेनो एकच वाक्य आहे, कोणचाच जीवने त्रास देऊ नको, एकदम साधो सोपो रेहो, सात्विक रेहो, एकदम सात्विक. मी थानं सगळ्यांनी योच किऊ. जय श्री दादाजी. मनुष्याचा मूळ उद्देश काय? आपण का जन्म घेतला असावा? पहा, या शरीरात आत्मा आहे जो की परमपिता परमात्म्याचा अंश आहे आणि याच आत्म्याला आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. मग कसं पोचवणार? या शरीराचा वापर करून. या शरीरामध्ये सप्तचक्र आहे, कुंडलिनी शक्ती आहे. एवढंच नाही तर 3रं नेत्रसुद्धा आहे, ज्यांनी आपण दिव्य सत्यता पाहू शकतो. पण हे जागृत कसं कळणार? बरोबर, हा प्रश्न आपल्याला असतोच. पण स्वामी शिवानंद दादाजींच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरामध्ये देखील असे अनेक साधक आहेत ज्यांचे सप्तचक्र जागृती झाले, कुणाची कुंडलिनी शक्ती जागृती झाली, तर कुणाचा दिव्य नेत्रही जागृत झाला. असाच हा एक पुढचा अनुभव. सर्वांना जय श्री दादाजी. माझं नाव आदिती सुधा मिंदारखे. मी तालुका जिल्हा नाशिक इथून आलेले आहे. इथे झालेल्या ध्यानधारणा शिबिरात मी अनुभव घेत आहे. आजचा 2रा दिवस. पहिला दिवस मी म्हणजे स्वामी, आई आणि दादाजींचे दर्शन घेतले, म्हणजे त्यांना बघितले. खूप असे प्रकाशमय होते. आणि आजचा अनुभव असा की आज स्वामी जे शिवानंद दादाजी आहेत त्यांनी मला, ते असे बसलेले होते आणि समोर त्यांचे खूप रंगीत असे गोळे ठेवलेले होते. ते मला विचारतात की बाळा हे काय आहे? मी बोलले, स्वामी हे मला सप्तचक्रानुसार दिसत आहे. ते बोलले, हो बरोबर आहे. तर मला बोलले, तुला बघायचे आहेत का? मी बोलले, हो. तर मला बोलले, बघ म्हणे, स्वतःमध्येच बघ की हे सप्तचक्र आहेत. मी बघितल्याला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर ते बोलले की चल बाळा, तुझे सप्तचक्र आज जागृत करतो. त्यानुसार मी बघत गेले आणि त्यांनी ते जागृत करायला सुरुवात केली.
आणि याच्या आधीही मी ध्यानधारणा करत होते. खूप म्हणजे सकाळी 3 वाजता असं जेव्हा वेळ भेटेल त्यानुसार मी ध्यान करायचे. त्यानुसार त्यांनी मला खूप उच्च कोटीचे अनुभव दिले, जसे की शिवलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक असे मी वरचे सगळे अनुभव घेत गेले. त्यानुसार वरचे मला त्यांनी ब्रह्मांड दाखवले. ते जे गोळे होते ते अनंत ब्रह्मांड असे म्हणू शकतो आपण, खूप सारे. आणि त्यानंतर स्वामींनी मला खूप अनुभव असे देत गेले वरचे. आणि स्वामी कायम सोबत असतात आणि त्यांनी ते दर्शन देतात मला, असेही दर्शन देतात, हृदयाच्या साधनेने पण दर्शन देतात. आणि तुम्ही या ध्यानधारणा शिबिरात येऊन उच्च कोटीचे अनुभव घ्यावेत हीच तुमच्याकडे प्रार्थना. जय श्री पहा, आजकालचं जनरेशन इतकं फास्ट झालेलं आहे ना, आपल्यापेक्षा आपल्या लहान मुलांना माहिती मोबाईलचा वापर कसा करावा, टी व्हीचा वापर म्हणा, कोणतेही गॅजेट्स असू दे, त्यांना जास्त समजतं. बरोबर आहे ना? मग शरीरसुद्धा एक गॅजेट असू शकतं ना, आपण ह्याचा वापर कसा करायचा हे पण त्यांना शिकवायला नको का? ध्यानधारणा किंवा परमात्मा प्राप्ती हे फक्त वयस्कर लोकांची कामं आहेत का? नाही. हीच जर सवय आज आपण आपल्या लहान मुलांना लावली तर निश्चितच ज्या वेळेस ते मोठे होतील ही गोष्ट त्यांना फार फायदेशीर ठरणार आहे. त्यांना त्यांचा जीवनाचं संतुलन सापडेल, जीवनामध्ये काय करायचं आहे हा मार्ग सापडेल. मग ही सवय लहान मुलांना नको लावायला का? निश्चितच लावली पाहिजे. स्वामी शिवानंद दादाजींच्या परिवारात असे अनेक लहान मुलं आहेत जे की ध्यानधारणा करतात, ज्यांचे तिसरं नेत्र जागृती आहेत. आणि या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये देखील लहान मुलं खूप संख्येने उपस्थित होते. असाच एका चिमुकलीचा अनुभव आपण ऐकूयात. सर्वांना जय श्री स्वामी शिवानंद दादाजी. माझं नाव आहे धुनेश्वरी सचिन सहाने. मी इयत्ता 4थीत शिकते. मी मुंबई जिल्ह्यात राहते. मी लहानपणापासूनच स्वामींच्या परिवारात आहे, त्यामुळे मला ध्यानाची खूप आवड आहे. आमच्या स्वामींनी इथे ध्यान योग साधना शिबिर ठेवलं आहे, त्यात मी सहभाग घेतला आहे. मी तुम्हाला त्यातला एक अनुभव सांगते. मी जेव्हा स्टार्टिंगला ध्यानाला बसले तेव्हा मला काहीच दिसलं नाही. 1 तासानंतर हळूच एक वाऱ्याची झुळूक आलेली. तेव्हा मला आद्य स्वामी शिवानंद दादाजींनी मला स्पर्श केला. मला तेव्हा खूप आनंद वाटला. त्यांनी फक्त स्पर्शच नव्हे तर माझ्या डोक्यावरून हातही फिरवला. मला खूप आनंद वाटला, त्याचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तुम्ही पण असे सुंदर अनुभव घ्या आणि तुमच्या आत्म्याचं कल्याण करा. जय श्री दादाजी. देव कुठे सापडत जरी नसला तरी तो आपल्या श्वासात आहे. फक्त त्याला पाहण्यासाठी डोळे बंद करण्याची गरज असते आणि मन विशाल करण्याची गरज असते. पहा, आपण इतके बिझी झालेलो आहोत की देव आपल्या दारी जरी आला तरी आपल्याला त्याला अटेंड करण्यासाठी आपल्या आयुष्यात वेळ राहिलेला नाही. आज आपली जीवनशैली पूर्ण बदलत चाललेली आहे. बरं, बदलायलाही हरकत नाही, पण एवढं करून आपण सुखी आहोत का हा प्रश्न आपणच स्वतःला विचारायचा. आणि जर उत्तर नाही आलं तर ते उत्तर शोधण्यासाठी आपण ध्यानाला अवश्य बसावं, कारण तिथूनच आपल्याला सर्व उत्तरं मिळणार आहेत. या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये प्रत्येकजण, काहींनी सुट्ट्या टाकल्या असतील, काही हाऊसवाईफ असतील, ते सगळं घरकाम सोडून 3 दिवसाच्या शिबिरामध्ये इथे उपस्थित राहिले. आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही परिवर्तन झालं, ज्या आनंदाची त्यांना प्राप्ती झाली, ज्या दिव्य अनुभूतींची प्राप्ती झाली, ते काही शब्दात सांगता येणार नाही. असेच बरेच अनुभव आत्तापर्यंत आपण ऐकले. आता अजून एका चिमुकलीचा हा पुढचा अनुभव ऐकूयात. सर्वांना जय श्री स्वामी शिवानंद. माझं नाव हीर कविता पटेल आहे. मी 8वी कक्षामध्ये शिकते. मी नाशिक जिल्ह्यात राहते. मला लहानपणीपासून आद्य स्वामी शिवानंद दादाजींची आवड आहे. मी रोज ध्यानाला बसते. मला कालचा अनुभव आला. काल मी ध्यानाला बसली सकाळी. मला फक्त अंधार दिसलं, थोडं पुढं गेल्यावर प्रकाश दिसला. मग संध्याकाळी बसली तेव्हा मला स्वामी शिवानंद दादाजींनी दर्शन दिले.
मी दर्शन घेतले. स्वामी शिवानंद दादाजींनी माझा हात पकडून वरती नेला. मी वरती गेले. खूप मोठा दरवाजा होता सोन्याचा. मी त्या दरवाजाच्या आत गेली. तिकडं मंदिर एकदम मोठं, एकदम खूबसूरत मंदिर होतं सोन्याचं. मी त्या मंदिरात गेली. स्वामी शिवानंद दादाजींना बसवलं, त्यांचं पूजन केलं, त्यांचे दर्शन घेतले आणि स्वामी शिवानंद दादाजींनी मला फिरायला नेलं. तिकडं फिरायला एकदम वेगळे वेगळे फुलं, झाडं, पशु पक्षी सगळे होते. त्यांना बघून मी एकदम आनंद झाली. त्यांचं शब्दात मी वर्णन पण नाही करू शकत. मी स्वामी शिवानंद दादाजींचं दर्शन घेतले. मी खाली आली. आपला आत्मा आपल्या आज्ञाचक्रामध्ये बंदिस्त असतो. पण मी जर तुम्हाला बोलले की हाच आत्मा आपण आज्ञाचक्रातून मोकळा करू शकलो तर, हेही अनुभव या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये साधकांना आले की ते त्यांचा आत्मा या आज्ञाचक्रातून मोकळा करून, फ्री करून या शरीरातून बाहेर पडू शकले. या शरीरातून सूक्ष्म शरीराद्वारे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकले. स्वर्ग आहे का, नरक आहे का, हे ते पाहू शकले. युजली बघा, आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो की बाबा चुकीचं करू नको, तो ईश्वर आपल्याला वरनं पाहत आहे, आपल्याला नरकात जावं लागेल, त्यावेळेस आपल्याला काय उत्तर येतं? अरे किसने देखा नरक, बरोबर. पण हा नरक जिवंतपणे पाहता येतो. ही अनुभूती आज या ध्यानधारणेच्या शिबिरामध्ये लोक घेत आहेत. चला तर पाहूयात हा पुढचा अनुभव. जय श्री दादाजी. माझं नाव सुषमा विजय जोशी, कृषी विद्यापीठ राहुरी, महाराष्ट्र. मी दादाजी परिवारामध्ये जॉईन होऊन 4 ते 5 वर्ष झाले आहे. तर मी स्वामी शिवानंद दादाजी हे सद्गुरू माझे. मी त्यांचे नेहमी ध्यानधारणा आणि सत्संग वगैरे नेहमीच अटेंड करते. पण धकाधकीच्या जीवनामध्ये ध्यान करणं हे होत नाही. त्याच्यामुळे हे 3 दिवसाचं शिबिर मी दादाजी परिवारातर्फे 3 दिवसाचं शिबिर हे अटेंड केले. तर पहिल्या दिवशीचं मला अनुभव शिबिरामध्ये असा आला की ज्यावेळेस मी ध्यानाला बसले त्यावेळेस मला एक असा दिव्य प्रकाश दिसला. दोन्ही भ्रुगुटीमध्ये जे आपण आज्ञाचक्र म्हणतो तिथून तो प्रकाश मला दिसला. त्या प्रकाशाद्वारे मी खूप लांब जाण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकाशातून पुढे जात असताना मला तिथं श्रीकृष्ण भगवंताचे दर्शन झाले. श्रीकृष्ण भगवंताने मला दर्शन दिल्यानंतर तिथून पुढे मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मला शिवानंद दादाजींचं दर्शन झालं. तर शिवानंद दादाजींचं दर्शन झाल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न केला, स्वर्ग की नरक हे खरं सत्य आहे का? आणि सत्य असेल तर मला हे ध्यानाद्वारे तुम्ही दाखवा, असा त्यांना मी प्रश्न केला. त्याच्यानंतर ते म्हणे हे सत्य आहे. तर त्यांनी मला ते स्वर्ग दाखवला, नरक दाखवला आणि हे पाहिल्यानंतर मला तिथे एकदम फार भीती वाटली की हे किती सत्य आहे की आपण ह्याला जाणतसुद्धा नाही की खरंच स्वर्ग आहे, नरक आहे. म्हणून हे ध्यान शिबिर, ह्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये मला हे अनुभूती आली आणि आपणही हे अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा, जाणून घ्यावं आणि आत्म्याचं कल्याण करावं. जय श्री दादाजी. ध्यानधारणेचा प्रवास हा फक्त शिबिरापुरतच मर्यादित नव्हता, पण हा आयुष्यभर चालणारा एक सुंदर प्रवास आहे. या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक साधकाने ठरवले की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते ध्यानाचा समावेश अवश्य करणार. कारण त्यातून जे त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, त्यांचं जे मन बलवान झालं, मनातील जे नेगेटिव्ह विचार पळून गेले, मन शांत झालं, चित्त एकाग्र झालं, शरीर स्ट्रॉंग होण्याचं फिलिंग येतं, एक शरीरामध्ये नवीन ऊर्जा त्यांना जाणवली, दिव्य प्रकाश जाणवला किंवा जे काही दिव्य अनुभूती त्यांना आली, त्यांच्यामुळे त्यांचं जे जीवन प्रकाशित झालेलं आहे त्या कारणाकरिता ते सतत ध्यानधारणेमध्ये सहभागी होणार आहेत. हे जे अनुभव आज या साधकांना आले ते आज नुसतं महाराष्ट्रापुरतेच नाही तर सर्व जगात देखील या गोष्टींचा प्रचार प्रसार करायचा आहे. कारण ज्या लोकांना ह्याची खरंच गरज आहे. पहा, आत्मसाक्षात्कार होणे ही एक सहज गोष्ट नाही आहे. अत्यंत कठोर परिश्रम किंवा कठोर साधना केल्यानंतर आत्मसाक्षात्कार होतो. पण जर आपला गुरु बलवान असेल ना तर सगळं सहज साध्य होतं.
आज हा 3 दिवसाचा शिबिराचा कार्यक्रम मोठ्या सफलतेने पार पाडला. असेच शिबिर स्वामी शिवानंद दादाजींच्या कृपा आशीर्वादाने व कार्यसमितीच्या कठोर परिश्रमाने हे सतत होत राहणार आहेत, जेणेकरून ध्यानधारणेच्या प्रकाशाने हे संपूर्ण समाज उजळून जाईल. जय श्री दादाजी.